सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव निळकंठ, रघुनाथ बल्लाळ, कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाजाशी उभी होती. एक शाही मेणा पहिल्या चौकात ठेवला होता. भोईपट बांधलेले भोई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते. विश्वासरावांची मंडळी आत जाऊन जिजाऊंची खणा नारळाने ओटी भरत होती. भरल्या ओटीने आणि कपाळाने जिजाऊ सदरेवर आल्या. लखुजींच्या आणि विश्वासरावांच्या पाया पडून त्या मेण्यात बसल्या. जिजाऊंबरोबर विश्वासरावांची मंडळी मेण्यात बसली. मेणा उचलला गेला. जुन्नरच्या माळावरून मेणा गडाकडे चालू लागला. मेण्याच्या मागे पुढे घोडस्वार चालत होते. लखुजी, विश्वासराव मेण्याच्या दोन्ही बाजूंनी जात होते. गडाच्या पायथ्याशी घोडी थांबली. लखुजीराव पायउतार झाले. विश्वासराव म्हणाले, घोडी चढतात? हो, पण वाट पायऱ्यांची आहे. मेणा सांभाळायला हवा. उगीच वरखाली होतो. मेणा गड चढत होता. मेण्यावर हात टेकून साठीचे लखुजीराव चालत होते. गडाचा पहिला दरवाजा ओलांडला. हत्ती दरवाजा ओलांडून गड चढत असता मागे वळून पाहिले तर जुन्नर खोरे एक भले थोरले वळण घेऊन पसरलेले दिसत होते. पीर दरवाजापुढे चढण सुरू झाली. भोई अलगद मेणा नेत होते. लखुजी आस्ते आस्ते म्हणत चालले होते. मेण्याचा कुई कुई आवाज फक्त येत होता. शिवाबाईचा दरवाजा ओलांडून जाताच मेणा शिवाईच्या देवळाकडे वळला. मंदिराजवळ मेणा थांबला. मेणा जमिनीला टेकताच मेण्याचा पडदा सरकवला गेला. जिजाबाईंनी विचारले, गड आला? जीव, लखुजीराव म्हणाले, शिवाईचं दर्शन घे आणि मग गडावर जाऊ. जिजाबाई मेण्याबाहेर आल्या. त्यांनी देवळाकडे पाहिले. उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले ते देवी मंदिर निरखून जिजाबाईंनी पाय उचलले. पूजा साहित्य घेतलेल्या दासी पुढे गेल्या. लखुजीराव, विश्वासराव मागून जात होते. देवळात जाताच विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, हे जागृत देवस्थान आहे. इथं मागितलेलं वाया जात नाही. जिजाबाईंनी देवीचा प्रसाद घेतला. दंडवत घालून उठत असलेले लखुजी म्हणाले, मुली, एक काम करशील? विचार एकदम बदलीत ते म्हणाले, सांगेन, नंतर सांगेन. गडावर पोहोचायला उन्हे वर चढली होती. अंबारखाना मागे पडला आणि गडमाथा येताच समोरचा वाडा नजरेत आला. वाड्यासमोर मेणा थांबला. जिजाबाई गड निरखीत होत्या. लखुजी जिजाऊंना घेऊन पुणे दिशेला निघाले. तिथून दिसणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवत ते म्हणाले, जीव, एकटी आहेस असं कधी वाटून घेऊ नकोस. समोर लेण्याद्री आहे. त्याच्यासारखा संरक्षक असता भीती कसली? जिजाऊंनी हात जोडले. महाली जिजाऊला सोडून जाधवराव निघाले. जिजाऊंनी लखुजींचे पाय शिवताच लखुजींना अश्रू आवरेनात. जिजाऊंना जवळ घेऊन त्यांनी डोळे पुसले. पोरी, खुळी का तू? तुझ्या नवऱ्यानं जरी बोलावलं नाही तरी नातवांचं मुख पाहायला मी येईन. बरी आठवण झाली म्हणत लखुजीरावांनी कमरेचा कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला. ते म्हणाले, हे 101 होन आहेत. देवळात मी नंतर सांगेन असं म्हणालो होतो ना, तिथं मी नवस बोललो. मुलगा झाला की हे देवीवरून ओवाळून टाक. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. देवी कृपेनं असं पोर तुझ्या पोटी येईल की जे जन्मजन्मांतरीचे पांग फेडील. त्याच्याकडे पाहून तुझी मान सदैव ताठ राहील. दुःखाचा लवलेशही तुझ्या मनाला शिवणार नाही. काळजी करू नको, येतो मी. वाड्याबाहेर येताच
नारोण, त्रिमळ, हनुमंते, गोमाजी नाईक, पानसंबळ यांनी मुजरे केले. लखुजी म्हणाले, तुमच्यासारखी कर्तव्यनिष्ठ माणसं राणीसाहेबांच्या जवळ असता आम्हाला चिंता नाही, त्यांना सांभाळा. जी नाईक म्हणाले. लखुजीरावांची नजर विश्वासरावांच्याकडे गेली. विश्वासराव, तुमचे उपकार फिटायचे नाहीत, पण राहवत नाही म्हणून. नको मामासाहेब, काही सांगायचं नाही. माझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असा. तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही तर ठेवायचा कुणावर? अडचण असली तर आमचं वैर मनात न आणता निरोप पाठवा. आम्ही गडावर हजर होऊ. राम राम. परत मुजरे झडले. विश्वासराव 4 पावले पोहोचवायला गेले. शिबंदीचे शिपाई गड निहाळीत फिरत होते. सूर्य मस्तकावर आला होता. महिने उलटत होते. जिजाबाई पहाटे उठत स्नान, पूजा, अर्चा आटोपायला सूर्योदय होई. त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मीबाईबरोबर शिधा काढण्यात थोडा वेळ जाई. पोथी वाचन झाल्यावर भोजन, थोडी निद्रा. सायंकाळी पाय मोकळे करायला जात. 1-2 दिवसांनी केव्हा तरी शिवाईच्या दर्शनाला उतरत. देवदर्शनाला त्या पायीच जात. मेण्यातून जाण्याबद्दल विनंती करूनही जिजाबाईंनी विश्वासरावांचे कधी ऐकले नाही. जिजाबाईंना गडावर येऊन 4 महिने होत आले होते. दुपारच्या वेळी जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या. खाली जमखान्यावर लक्ष्मीबाई काहीतरी शिवत होत्या. दासी जिजाबाईंचे पाय रगडत होती. सहज लक्ष्मीबाईंनी विचारले, राणीसाहेब? लक्ष्मीबाई, असं परक्यांसारखं राणीसाहेब वगैरे म्हणत जाऊ नका. आपण बरोबरीच्या जिजा म्हणून म्हणत जा. जिव्हाळा आला म्हणून पायरी कशी सुटेल? तुम्ही ऐकणार नाहीच. काय विचारित होता? सांगाल? सांगेन ना. तुम्हाला अप्रूबाईनं काही खावंसं वाटतं का? मी पाहते तुम्ही काही सांगत नाही. जिजाबाई हसल्या. खरं सांगू लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे काही डोहाळे नाहीत. वाटायचं घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकवावी, गडाचा गार वारा खूप प्यावा, कड्यावर उभं राहून खालची माळवद डोळे भरून पाहावीत. नशिबानं माझे सारे डोहाळे पुरवले. लक्ष्मीबाई हसल्या. त्या शिवणकामावरीत उठू लागल्या. जिजाबाई म्हणाल्या, उठता का? आपण विश्रांती घ्या, थोडं झोपा, बरं वाटेल. खरं सांगू? जिजाबाई म्हणाल्या, आताशा मला 2 प्रहरी झोपच येत नाही. ते का? जिजाबाई लाजल्या. पोटाशी हात दाखवीत त्या म्हणाल्या, हा खेळतो आहे ना. लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या. त्यांना राहवले नाही. गर्भार जिजाऊंचा तेजदार चेहरा कुरवाळून, कानशिलांवर बोटे मोडून त्या म्हणाल्या, कुठंतरी दृष्ट लागायची बाई. असं काही सांगत जाऊ नको, झोप जरा, म्हणत लक्ष्मीबाई उठून गेल्या. संध्याकाळी जिजाबाई, लक्ष्मीबाई दासी परिवारासह फिरायला बाहेर पडल्या आणि दारातच सेवक विठू आला. विठू, काय आहे? जिजाऊंनी विचारले. राणी सरकार, आपण टकमककडे फिरायला जाणार? हो. दरखास्त आहे, आपण मावळतीकडे जावं. का? गुन्हेगारास कडेलोट फरमावली आहे. त्याची तामिली आता होत आहे. कोण आहे विचारा. राणी सरकार, मला माहीत नाही. टकमकच्या साऱ्या वाटा रोखल्यात म्हणून बेअदबी केली. विठू, असाच जा आणि विश्वासरावांना बोलावल्याचं सांग. जी म्हणत विठू गेला. जेव्हा विश्वासराव आले तेव्हा त्यांच्याबरोबर वयोवृद्ध हनुमंतेही होते. दोघांनी राणीसाहेबांना मुजरे केले. जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, आज कुणाच्याकडे लोटाची तयारी चालवली आहे? कोणी सांगितलं? कळलं आम्हाला, पण ते खरं का? होय राणीसाहेब, खालच्या वाडीत काल एकानं चोरी केली, 1 मण धान्य लुटलं. त्यासाठी कडेलोट? राणीसाहेब, हे दुष्काळचे दिवस. अशा चोऱ्या होऊ लागल्या तर हवालदिल झालेला मुलूक परागंदी व्हायला वेळ लागायचा नाही. सत्ता तुमची,
तुमच्या आड येणं आम्हाला उचित नाही, पण विश्वासराव, रयतेला पुरेसं अन्न नाही हा दोष आपल्यावरही येत नाही का? चोरीची का कुणाला हौस असते? आपला काय हुकूम आहे? हुकूम कसला? एक विनंती. आम्ही गडावर असेपर्यंत कुणाचा कडेलोट करू नका. जशी आज्ञा, म्हणून विश्वासराव निघून गेले. हनुमंते म्हणाले, मामासाहेब आपण होतात मासाहेब आपण होतात म्हणून बिचाराचा जीव वाचला, हे श्रेय आपल्या विठूला. जिजाऊंनी विठूंकडे पाहिले. विठू संकोचाने म्हणाला, तसं नाही राणी सरकार. सचबात बोलायची तर त्यांनीच सांगितलं. दुपारी त्याला गडावर आणलं. बिचारा रडत होता. हनुमंते मला म्हणाले की हे राणी सरकारला कोणी सांगेल तर याचा जीव वाचेल. जिजाऊ हसल्या, म्हणाल्या, आणि म्हणून तू सांगितलंस असंच ना? पाहिलंत लक्ष्मीबाई, आमची माणसं कशी डाव खेळतात ती. दोघी हसल्या. जिजाऊ म्हणाल्या, चला हनुमंते काका, फिरून येऊ. तटावरून खालचे जुन्नर दिसत होते. नदीचा पट्टा दिसत होता. तो मुलूक निहाळीत चालला असता मध्येच जिजाऊ थांबल्या. तटाखाली बोट दाखवीत त्या लक्ष्मीबाईंना म्हणाल्या, लक्ष्मीबाई, तो हिरवा ठिपका दिसतो, ती जुन्नर माळाची आमराई ना? जी. जिजाबाईंनी दीर्घ निश्वास सोडला. माघारी वळून तलावाजवळ येताच त्या तलावाकाठी बसल्या. पाठीमागे वाड्याचा सज्जा आकाशात चढल्यासारखा दिसत होता. सूर्यास्ताला सूर्यवंदन करून सारे वाड्याकडे परतले. वाड्याच्या दरवाजाशी एक इसम तीरासारखा समोर आला. काय होतंय हे? कळायच्या आत त्याने जिजाबाईच्या पायांवर लोळण घेतली. विठू धावला. त्याने त्या इसमाला उभे केले. वाढलेले केस, खोबणीत गेलेले डोळे, भकास चेहऱ्याचा तो कष्टवत इसम रडत होता. शब्द फुटत नव्हता. विठू म्हणाला, हाच तो इसम ज्याला कडेलोटाची शिक्षा झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, परत चोरी करू नको बाबा, देवाचे पाय धर. आणि एवढे बोलून त्या आत गेल्या. महालात विश्वासराव उभे होते. जिजाबाई हसून म्हणाल्या, विश्वासराव, त्या माणसाला सोडलं, फार बरं केलं. गरीब बिचारा आनंदानेही रडत होता. जी, विश्वासराव म्हणाले. विश्वासरावांची गंभीर मुद्रा पाहून जिजाबाईंच्या काळजात चर्र झाले. त्यांनी विचारले, काय झालं विश्वासराव? राणीसाहेब, खबर तितकी चांगली नाही. सांगा, वेळ लावू नका. राजांनी विजापूरकरांचा मुलूक बळकावून बंडावा केला, म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेवाला पुण्यावर चाल करून पाठवलं. मुरार जगदेवानं पुणे नगरीची होळी केली. वाडे भस्मसात झाले. एवढंच नव्हे तर त्यानं भर दिवसा पुण्यावर प्रत्यक्ष गाढवाचे नांगर फिरवले. गावाचा मागमूसही त्यानं ठेवला नाही. पुण्याच्या काळजात शहाजीराजांच्या जहागिरीत पहार ठोकून तो मोकळा झाला. आणि स्वारी? जिजाबाई पुटपुटल्या. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. राजे सुखरूप असल्याची बातमी आली आहे. फलटणच्या बाजूलाच सध्या राजे आहेत. 2 दिवसांपूर्वी ही बातमी आली होती. राजांच्या खबरीची वाट पाहत होतो. जिजाबाईंनी घाम टिपला. त्या म्हणाल्या, विश्वासराव, दैव फिरलं, त्याला तुम्ही काय करणार? इकडून सुरक्षित राहणं झालं, हेच मोठं झालं. वाईटात चांगलं ते हेच. मुजरा करून विश्वासराव गेले आणि जिजाबाईंनी थोपविलेल्या अश्रूंना वाट दिली. लक्ष्मीबाई त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या. बातम्यासुद्धा कधी एकट्या येत नाहीत. जिजाबाई हा आघात सहन करण्यासाठी सिद्ध झाल्या नाहीत. तोच बातमी आली. शहाजीराजांचे चुलत भाऊ खेळोजी भोसले यांच्या पत्नी म्हणजे जिजाबाईंच्या जाऊ नाशिकला गोदावरी स्नानला गेल्या असता महाबत खानने त्यांना पळवून नेले. त्या वार्तेने जिजाबाईंच्या जीवाचा तडफडाट झाला. त्या दिवसापासून गडाखाली उतरून देवदर्शनाला जाण्याचेही त्राण त्यांच्या अंगी उरले नाही. विश्वासराव, नारो त्रिमळ, गोमाजी पानसंबळ, हनुमंते वगैरे भोवतालची मंडळी सदैव चिंतातूर दिसू लागली. गोमाजी पानसंबळ हा जिजाऊंच्या माहेरचा खास माणूस.
वडिलकीच्या आधाराने जिजाऊंना सांगणारा तोच, पण त्याचे सुद्धा शब्द जिजाबाईंना रिझवू शकले नाही. लक्ष्मीबाई जिजाबाईंचे मन रमवण्यासाठी नित्य नवे मार्ग शोधित होत्या. मनाच्या धीराने जिजाऊंच्या दुःखावर फुंकर घालू पाहणारी ही सारी मंडळी एके दिवशी चुपचाप झाली. काही ना काही कारणाने आजूबाजूला सदैव हसतमुखाने घोटाळणाऱ्या लक्ष्मीबाई नजर चुकवू लागल्या. दासींच्या पावलांना जडपणा आला. अकारण बोलणे लांबवीत राहणारे विश्वासराव, पानसंबळ, हनुमंते ही मंडळी तुटक उत्तरावर भलावण करू लागली. जिजाऊंच्याही सारे ध्यानी येत होते, पण अर्थ समजत नव्हता. ते सोसणे जिजाबाईंना असह्य झाले. त्यांनी विश्वासरावांना बोलावून घेतले. विश्वासराव, जी राणीसाहेब, आम्ही नुसत्या नात्यानं वा अधिकारानं तुमच्या आश्रयाला आलो नाही. तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे, म्हणून आम्ही तुमच्या इथं राहणं मान्य केलं, ते माहीत आहे. मग आमच्यापासून तुम्ही काय लपवून ठेवीत आहात? काही नाही राणीसाहेब, विश्वासराव गडबडीने म्हणाले. कोणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? गेले 2-3 दिवस एक जण सरळ बोलत नाही. आम्हाला पाहताच दातखीळ बसते. गैरसमज होतोय राणीसाहेब. विश्वासराव, आम्हीही 4 पावसाळे पाहिलेत, आघात सहन केलेत. मला तुम्ही काही सांगणार नसाल तर या महाली क्षणभरही राहण्याची आमची इच्छा नाही. पण मासाहेब, घाबरू नका. या जिजाऊनं फार सहन केलंय. काहीही सांगितलं तरी सहन करण्याची ताकद आहे आमची. पण कल्पनेच्या काहुरात जगणं कठीण होत आहे. सांगा मासाहेब, बोला. विश्वासरावांच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला. विश्वासराव, हे हुंदके आवरा. उतावी झालेल्या जिजाऊ भिंतीला टेकून उभ्या राहत आज्ञा देत्या झाल्या. बोला. विश्वासरावांनी डोळे टिपले. ते भरकन बोलून गेले. आपले आबासाहेब, लखुजीराव जाधवांचा खून झाला. खून? आबांचा खून? कोणी केला? ताठरलेल्या नजरेने जिजाऊ विश्वासरावांच्याकडे पाहत होत्या. विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते. ओठांवरून जीभ फिरवत ते बोलू लागले. दौलताबादेच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखुजीराव दरबारी गेले होते. आधी कट शिजला आहे याची त्यांना कल्पना नव्हती. अचलोजी, रघोजी, यशवंतराव या 3 पुत्रांसह ते सुलतानासमोर गेले. मुजरे केले आणि भर दरबारातून सुलतान उठून गेले. हे सुलतानी वर्तन लखुजीरावांना नवीन होतं. अर्थ कळत नव्हता. तोच, बोला विश्वासराव, आता क्षणभरही थांबू नका. आणि तोच, तलवारी उपसल्या गेल्या. प्रतिकार करण्याची पुरी संधीही लाभली नाही. नुसत्या जंबियानं प्रतिकार करणारा तो केवढा? मासाहेब, सुलतानाच्या सेवेत 4 जाधवांची वाट लागली. आईजवळ राहिलेला बहादूरजी तेवढा वाचला. आपले दीर जगदेवराव गडाखाली होते, ते वाचले. विश्वासरावांनी मान वर केली. जिजाबाई पुतळ्यासारख्या भिंतीवर टेकून उभ्या होत्या. डोळे तसेच तारवटलेले होते. भेसूर हास्य चेहऱ्यावर विलसत होते. विश्वासरावांच्या कानांवर शुष्क शब्द पडत होते. आबा गेले. माझं माहेर संपलं. आमच्या पुण्यावरती स्वकीयांनी परकीयांच्यासाठी गाढवाचा नांगर फिरवला. ज्यांच्या दरबारचे आम्ही नोकर, त्यांनी आमच्या मुली पळवाव्यात आणि ज्यांच्या बळावर सुलतानी उभी राहावी, त्याच जाधवरावांचाही कत्तल सुलतानी दरबारात व्हावा. आणि एकदम जिजाबाई किंचाळल्या. विश्वासराव, या जगात देव आहे का हो? भिंतीला टेकून उभ्या असलेल्या जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे ओघळत होत्या. विश्वासरावांनी सावरले तेव्हा जिजाबाई बेशुद्ध झाल्या होत्या. वाड्यात एकच गोंधळ. मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात पुन्हा रडण्याचा हलकल्लोळ उडाला.